हॅलो फ्रेंड्स, आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. पहा इकडे, इथे हा अँगल फाइंड आउट करायचा आहे, इथे हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. इथे केस वेगळी, हा अँगल इथपर्यंत आलेला आहे आणि हा अँगल इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे एवढा अँगल रिपीट झालेला आहे, एक्स्ट्रा झाला. हा इथपर्यंत यायला पाहिजे होता, हा इथपर्यंत यायला पाहिजे होता, पण हा एक्स्ट्रा झाला. हा एक्स्ट्रा झालाय तर काय करावं लागणार, त्याला मायनस करावं लागणार. हा बघा 100 120 मायनस एक्स इक्वल टू 180. हाफ अँगल किती असतो, 180 असतो. मग आपण याला असं लिहिलं, हा किती झाला, हा झाला 220, हा झाला 220 मायनस एक्स इक्वल टू 180. आता काय करा, एक्स तिकडे घ्या, 220 मायनस 180 इक्वल टू एक्स. 220 मायनस 180 हा 40 डिग्री इक्वल टू एक्स. हा एक्स किती आहे, एक्स आहे 40 डिग्री. हा एक्स्ट्रा अँगल होता, हा इथपर्यंत आला होता, हा इथपर्यंत, पण हा एक्स्ट्रा आला होता म्हणून तो मायनस केला. इथे बघा, हा अँगल इथपर्यंत आलेला आहे, हा अँगल इथपर्यंत आलेला आहे, पण हा इथपर्यंत कंप्लीट केलेलं नाही, हाफ सर्कल कंप्लीट केलेलं नाही. मग आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर काय करावं लागेल, हा 70 प्लस हा 80 प्लस एक्स. काय करावं लागेल आपल्याला, हा एक्स इक्वल टू 180, हा टोटल किती 180 आहे. मग आपल्याला 70 प्लस 80 प्लस एक्स. इथे बघा असं लिहिलं, या केसमध्ये मायनस केलं, एक्स्ट्रा झाला म्हणून, आणि या केसमध्ये कमी पडला म्हणून आपल्याला प्लस करावा लागला. इथे आपण प्लस केला, मग आपण 180 लिहिलं. तर आता हे किती झालं, हे झालं 150 प्लस एक्स इक्वल टू 180 आणि एक्स इक्वल टू 180 मायनस 150. हा 150 तिकडे गेला. मग एक्स इक्वल टू आलं 30 डिग्री. हे आलं 30 डिग्री. आपल्याला एक्स्ट्रा जर झाला तर मायनस करावा लागतो, कमी पडला, इथे हा इथपर्यंतच आला होता आणि हा इथपर्यंतच आला होता, मग आपण याला ऍड केलं. तर हे लक्षात ठेवायचं आहे, या केसमध्ये काय करावं लागतं आणि या केसमध्ये काय करावं लागतं. बाय.